कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पाणीपुरी दादा, एक प्लेट बनवा ना। पटकन द्या ना। सावकाश, घे पाणी घे। सावकाश, बरी आहेस ना तू? थँक्यू। ऍक्च्युली खूप दिवसांनी पाणीपुरी खातीये ना मी, आणि पाणीपुरी एकदम टेस्टी आहे, त्यामुळे मी पटापट खाल्ली आणि ठसका लागला। नो प्रॉब्लेम, होतं असं। दादा, हे घ्या। वन्स अगेन थँक्यू। बाय बाय बाय। मन माझे मोरपिशी स्वप्न जाणू, मन माझे शिशिरातील इंद्रधनु, हुंदक्यांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, ओ अवघाची हा संसार। वाव, अमेझिंग। बस 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 बस। थँक्यू, फार छान गातेस। किती मोकळं वाटतंय ना इथे। आज मला माझ्याच गळ्याचं खूप अप्रूप वाटतंय। वा, हाऊ पोएटिक। आज काय खूप खास दिवस आहे? हो, आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी। ऐक ना, मी अजून एक गाणं गाऊ, तू ऐकशील? आय मीन, हो चालेल ना, पण तू आत्ताच एक गाणं गायलीस ना, लगेच दुसरं? 2 गाणी काहीच नाही येत अगं माझ्यासाठी, मी तर अख्खी रात्र सुद्धा गाऊ शकते। पण माझी इच्छा असेल तरच। हा, मग चालेल, मग बिंदास गा, मला खूप आवडेल ऐकायला। ते हे गाशील, थोडी सागर वादळ वाट। थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत, कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट, ओंकारला नदी काठ, कधी
कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. काय छान गातेस ग तू. आणि असं वाटतं ना की तुझ्या मनातून आतून काहीतरी बाहेर पडतंय. खूप मनापासून गातेस आणि किती सुंदर दिसतेस ग तू. थँक्यू. तूही खूप छान दिसतेस. म्हणजे बघ ना, एरवी मुलीच मुलीचं कधी कौतुक करत नाही, पण तू जेव्हापासून मला भेटलीस माझं कौतुकच करतेस. त्यात काय एवढं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्यात कसला आलाय संकोच. म्हणजे तुझं गाणं कर्कश झालं हा असतं तर मी तुला तसं डायरेक्ट सांगितलं असतं. काय झालं, तुला कोणाचा कॉल येणार आहे का? नाही खरं अगदी तसं काय ना, ती एक सवयच लागली. असे आपोआप हात आपले त्या फोनकडे वळतात. व्यसन आहे, एक व्यसन. हो ना अगं, केवढी सवय झाली सध्या आपल्याला फोनची. तुला माहितीये मध्ये ना 2-3 दिवस माझ्याही फोनचं नेटवर्क गेलं होतं. इतका त्रास झाला होता ना मला. पण ना कधी कधी हा विचार पडतो, जेव्हा आपल्याकडे फोन नव्हता तेव्हा आपलं आयुष्य कसं होतं आणि आता आपल्याला फोन शिवाय अजिबात करमत नाही. खरंय ग, एक ना अख्खा दिवस इंटरनेट बंद झालं पाहिजे. काय मजा येईल ना. आणि मग त्या दिवशी तू सुद्धा इकडेच ये, आपण भेटू. तू मस्त गाणी गा आणि मी ऐकत राहीन. मग हा प्लॅन डन. ज्या दिवशी इंटरनेट बंद होईल त्या दिवशी आपण इथेच भेटू. डन डन. बरं आता निघते मी. ओके. नाईस टू मीट यू. बाय. कुठे गेली ही सई? काय गे किती शोधलं तुला? तू कुठे होतास? बरं ऐक, 2 मिनिट आधी यायला हवं होतं. विश्वा एका इंटरेस्टिंग मुलीशी तुझी ओळख करून दिली असती. हो, कोण मैत्रीण होती का तुझी? नाही 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 नाही, रॅन्डम मुलगी होती. काय नाव काय होतं? आता तुला नाव जाणून घ्यायचं? अरे नेमकं नाव विचारायचं विसरले बघ ना. घ्या, म्हणजे नाव माहिती नाही आणि म्हणे ओळख करून देणार आहे. चला. चल दुसऱ्या एका मैत्रिणीला भेटतो. या या या. दादा एक चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम द्या ना. अरे वा दादा, ग्लव्स घालून तुम्ही आईस्क्रीम देता. स्वच्छता तर पाळावीच लागते ना. कसं आहे, प्रत्येकाला नाही चालत डायरेक्ट हात लावलेला. त्यामुळे तुमच्यासारखा विचार करणारे खूप कमी लोक आहेत. हे घ्या. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.